अरे वालाची डाल शिजली काल पावसाने केले जीवाचे हाल. आणि हा असणार आहे मेन प्रवेशद्वार. मस्त असं साक्षात दर्शन झाले बाप्पाचं, पाहू शकता मला तुम्ही. रानभाज्या मिळतात, स्थानिक भाज्या मिळतात. कुडू टाकला जंगलची हरी हरी भाजी ताजी. कुडूची इकडे तुम्हाला भाजी मस्त अशी पाहायला भेटणार. पावसाली भाजी असणार आहे, जुडी असणार जंगलची आहे. हरी भाजी साल में एक बार तर मिलती तुम्हाला है. फेमस दुतुमची बर्फी पाहायला भेटणार आहे. ये शेवई आहे. ओके, पूर्ण भाजी चालू होईल. ही पावसाली भाजी तुम्हाला ₹5 असतात. देठ्याव पाहायला भेटणार आहे, तुम्हाला स्टार फ्रूट पाहायला भेटणार आहे, खापरी पण पाहायला भेटणार आहेत. बघूया, 50ला एक असणार आहे, 250ला जोडी तुम्हाला भेटणार आहे. ओले कडधान्य असणार आहेत. बघूया, सेंटेड अगरबत्ती कोणाला हवी असेल तो पण चप्पल भरपूर पाहायला भेटणार आहे. भरपूर काही व्हरायटीमध्ये तुम्हाला इकडे ज्वेलरी वगैरे. मंडळी, छोट्या मुलांसाठी जर खायला पाहिजे असेल. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरीन या चॅनलवर. आणि आज आपण जाणार आहोत चिरनेर येथे महागणपतीचं दर्शन घेऊया आणि तिथला तुम्हाला आठवडा बाजार दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तिथं दर संकष्टीला मस्त असा बाजार भरला जातो, तोच दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. चला तर थेट जाऊया चिरनेर गावात आणि दर्शन घेऊया महागणपतीचा आणि करूया व्हिडिओला सुरुवात. बोला गणपती बाप्पा मोरया. हा बघा मंडळी, हा समोरचा तुम्हाला दिसतोय तो चिरनेर स्टॉप असणार आहे. याच्या समोरला तुम्हाला शाला असणार आहे आणि थोडं पुढं आल्यानंतर तुम्हाला हा बघा हा असा गेट दिसणार आहे. इथं तुम्हाला ॲरो पण लिहिलेला आहे, महागणपती प्रवेशद्वार. इथून मार्ग असणार आहे, सो इथून पुढं जायचं आहे आपल्याला. चला तर मंडळी, स्ट्रेट आपण आलेलो आहोत आणि तुम्हाला पार्किंग स्लॉट दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. हा बघा, हा पूर्ण तुम्हाला हा पार्किंग एरिया असणार आहे. 4 व्हीलरची पार्किंग सर्व तुम्हाला इथं व्यवस्था आहे. 2 व्हीलर पण करू शकता, त्याच्या अगोदर पण करू शकता. आणि इथून तुम्हाला सुरुवात होणार आहे. स्ट्रेट आलं, बहुतेक जण येताना पाहायला भेटणार आहेत. अरे सचिन, आणि इथून आता एंट्री होणार आहे आपली. तुम्हाला बाईक पाहिजे, बाईक पण जाऊ शकते. इथूनच तुम्हाला डॅमचा पण रोड असणार आहे, अक्कादेवी डॅम पण असणार आहे आणि प्लस आपला चिरनेरचा महागणपती स्पेशल असणार आहे. इकडे तुम्हाला उकडा वगैरे उपवासाचं पण सामान हवा पाहायला भेटणार, खायला वगैरे भेटणार आहे. आणि हा असणार आहे मेन प्रवेशद्वार. हा बघा, पाहू शकता तुम्ही. हा इथून आता आपल्याला स्ट्रेट जायचं आहे चालत. सो बाईक पार्किंग ऑलरेडी आपण बॅक साईडला ठेवलेली आहे आणि समोरून आता आपण जाणार आहोत चालत. सो इथून तुम्हाला पूर्ण बाजार चालू होणार आहे. हा बघा, इथं पूर्ण गोरीला ग्लास, मोबाईलचे ग्लास वगैरे पाहिजे असेल ते पण असणार आहे. सो पुढं पण भरपूर असणार आहे आणि पावसाला चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला पावसाळी बाजारातल्या गोष्टी म्हणजे पावसाळी भाज्या वगैरे सर्व काही पाहायला भेटणार. हे बघा, अशा तुम्हाला भाजी वगैरे पाहायला भेटणार. पावसाळी भाजी असणार आहे. ही कुठली आहे भाजी? कुडूची भाजी आहे का? आणि ही देठी आहेत. कशी जोडी लावली? हे टाकलं असणार आहे. जोडी कशी लावली? एक जोडी 20 रुपये. ही बघा, कुडूची भाजी असणार आहे. एक जोडी 20 रुपयाला असणार आहे. आणि इकडं असणार आहे ही वाली देठी पण आहेत का? देठी ऑलमोस्ट संपलेले आहेत. आणि आई असणार आहे, तिकडे ताई आहेत, यांचं घरगुती उद्योग असणार आहे. त्याच्यामध्ये बघूया आपल्याला काय काय पाहायला भेटणार. ताई, काय काय असणार आहे आपल्याकडे? शेवई आहे. ओके ओके, शेवया कशी असणार आहे? शेवई 20 रुपये. 20 रुपयाला एक पॉकेट. किती येतात तरी शेवया याच्यामध्ये? हे बघा, 10 असणार आहे. ते तुमचं नाव? माझं नाव विषया. ओके, आणि कुठल्या तुम्ही? विषय चंद्रशेखर ठाकूर, मूलपाडा. इथल्या चिरनेरच्याच असणार आहे. दर संकष्टीला बसता का इथं? ओके. अजून काय मिरच्या कशा असणार आहे पॉकेट? 20 रुपये पापड आहे. मिरच्या 20 रुपये. पापड हे तांदळाचे असणार आहेत ना? हे बघा, तांदळाचे पापड असणार आहे. 20 रुपयाला तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि मिरच्यांचं पॉकेट तुम्हाला दाखवण्याचं आहे. आणि इकडे बिरडा पण असणार आहे, वाल असणार आहे. हे कसे असणार आहे? हां, 20 रुपये एक ग्लास असणार आहे. हा बघा, हे एक ग्लास असणार आहे 20 रुपये. आणि इकडं आहेत मेन पावसाळी तुम्हाला पाहायला भेटणार करवंदाच्या कपच्या. हे कसं वाटा असणार आहे? 20 रुपयाच्या 5-6 येणार आहेत. उपवासाला वगैरे चांगले आहे. ओके ताई, धन्यवाद. इथूनच तुम्हाला स्टार्ट होते. गवतीच्या वगैरे असणार आहे, मका वगैरे. आणि इकडे तुम्हाला जर फुलं वगैरे द्यायची असेल बाप्पाला ते पण पाहायला भेटणार आहे. आणि इथून आता मेन स्ट्रेट जायचं आहे आपल्याला. सर्व लोक दर्शन घेऊन आलेली पाहायला भेटतात. इकडे छोट्या मुलांना खाण्यासाठी पण तुम्हाला पाहायला भेटणार. तिथं पण येणार आहोत, पहिले जाणार आहोत आणि घेणार आहोत बाप्पाचं दर्शन. बघा मंडळी, इथपासून तुमचा पूर्ण मार्केट. इथं तर जास्त क्राऊड पाहायला भेटणार आहे. बघूया गणपती मंदिरामध्ये किती क्राऊड पाहायला भेटणार आहे. सो इथला मार्केट तर दाखवणार आहे. पहिला आपण पाया पडून घेऊया. सो स्ट्रेट जाऊया मंदिराकडं. बघा, इकडं हत्यारे वगैरे पण पाहायला भेटणार आहेत. भाजी तर भरपूर असणार आहे आणि सर्व भाज्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. हा बघा, आणि इकडं वडापाव वगैरे. सो बघूया सर्व पाहायला भेटणार. इकडं नारळ वगैरे कोणाला पाहिजे असेल, हार वगैरे
हे पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि क्राऊड पाहू शकता, सकाळी वाटले 11:30 आणि क्राऊड फुल ऑन आहे. सो हा मंदिर असणार आहे. हा बघा, श्री क्षेत्र महागणपती मंदिर चिन्ह फुल ऑन क्राऊड आहे. हा बघा बघा मंडळी, क्राऊड फुल ऑन असणार आहे. लाईन फुल ऑन बाहेर गेलेली आहे. आणि हा बघा क्राऊड, सर्व भाविक दर्शनासाठी थांबलेत. 11:30ला पण फुल ऑन लाईन असणार आहे. बघा मंडळी, इकडचं रिनोव्हेशन चालू केलेलं आहे, त्याच्यामुळे इकडून बाहेर नाही, एक्झिट पण तुम्हाला इथूनच असणार आहे. सो थेट आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. आणि मंडळी पाहू शकता, इकडे तुम्हाला अभंग वगैरे पाहायला भेटणार आहेत. मस्त असं कीर्तन चालू आहे. देवानी उधारी साहा बोला भक्त देवानी उधारी साहा बोला भक्त देवानी उधारी साहा बोला एंट्रन्सलाच तुम्हाला आहे बघा शिल्प पाहायला भेटणार आहे. एंट्रन्सला असणार आहे आणि इथून आतमध्ये दर्शन पाहायला भेटणार आहे. प्रत्येक भाविक पहिला दर्शन इथं घेणार आहे. उंदीर मामा असणार आहे आणि उंदीर मामाचं दर्शन घेणार आहे. आणि त्याच्यानंतर इथूनच प्रत्येक भाविक इथं जाणार आहे आणि दर्शन घेणार आहे. आणि इकडचा क्राऊड पाहू शकता, फुल ऑन क्राऊड असणार आहे. लाईन बाहेरपर्यंत मामाच्या कानात सांगून ती बापापर्यंत पोहोचली जाते, अशी श्रद्धा आहे भाविकांची. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आलो आहे आणि पाहू शकता फुल 2 लाईन असणार आहे. हे बघा, चला तर म्हणे मस्त असं साक्षात दर्शन झाले बाप्पाचं, पाहू शकता तुम्ही. हे बघा, आणि फुल ऑन लाईन आहे, त्याच्यामुळे निघणार आहोत डायरेक्ट. मंडळी, तुम्हाला इथपासून पूर्ण भाजी चालू होईल. ही पावसाळी भाजी तुम्हाला पाहायला भेटते. त्याच्यात तुम्हाला बघूया काय काय पाहायला भेटणार. हे बघा, करवंदाच्या कपच्या वगैरे असणार आहे. कसा वाटा लागला आहे करवंदाच्या कपच्यांचा? 50 रुपये. 50 रुपयाला हा एक वाटा असणार आहे. आणि इकडं भाज्या पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे, कढीपत्ता वगैरे असणार आहे. ही जुडी कशी असणार आहे? 10 रुपये असणार आहे. एक जुडी 10 रुपयाला तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा, भाज्या वगैरे मस्त असणार आहे. आणि कढीपत्ता कसा असणार आहे? 5 रुपये. हे बघा, 5 रुपये असतात मस्तपैकी. कुठून येत आहे तुम्ही? येता कुठून तुम्ही? चिरनेरवरची, कातकरीवाडीवरून. ओके आई, धन्यवाद. आणि हे बघा, इकडं देठ्या पाहायला भेटणार आहे. हे बघा, पाहू शकता देठी वगैरे असणार आहे. देठी कशी असणार आहे आई? हे बघा, 20 रुपयाला असणार आहे. देठी असणार आहे, आई असणार आहे. आणि इकडं पण तुम्हाला भरपूर पाहायला भेटणार भाजी. एक भाजी तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि इकडं तुम्हाला स्टार फ्रूट पाहायला भेटणार आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, ताई कसा लावला आहे वाटा हा? 20 रुपयाला. 20 रुपयाला 4 असणार आहे तुम्हाला स्टार फ्रूट. हे बघा, पावसाळी पण तुम्हाला पाहायला भेटेल आणि ते पण पिकलेले असणार आहे. आणि ही कशी ताई असणार आहे भाजी? जुडी कशी असणार आहे? 20 रुपये जुडी असणार आहे. हे बघा, पाहू शकता. बाभली असणार आहे. हे बघा, आणि हा टाकला आणि ती वाली कुडूची भाजी. तिन्ही पण जुड्या 20 रुपयाला असणार आहे. 20 रुपयाला एक जुडी ना.
बघा 20 रुपयाला एक जुडी असणार आहे. तिन्ही भाज्या तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर बघा दादूस पाहू शकता तुम्ही, सागर पाटील असणार आहे. का दादूस बोलतोस, कसं वाटतं इकडे आल्यावर? खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यामधील असणारं हे उत्कृष्ट एक देवस्थान, ओके, की याच्यामध्ये खासियत तुम्हाला अशी दिसते की बघा, देवस्थान पण आहे, सुंदर निसर्ग पण आहे. म्हणजे इथं जर तुम्ही गेला तर तुम्हाला अक्कादेवी डॅम भेटेल भेटणार आहे. आणि बाजारहाट आहे. आणि ही बाजारहाट जी आहे ना, तर ती एक वेगळ्या पद्धतीची बाजारहाट आहे. ओके, म्हणजे कसं आहे की आपण गेलो की एक स्पेशल मच्छी मार्केटच असतं किंवा एक भाजी मार्केट असतं, पण बरोबर. इथे तुम्हाला रानभाज्या मिळतात, स्थानिक भाज्या मिळतात. शिवाय आपल्या कोकणाचे स्पेशल जे वाळवण असतं तर ते देखील पण मिळतं. मिठाया वगैरे असतात आणि सर्व काही असतात. म्हणजे एखाद्या मोठ्या बाजाराचं भांडारच आहे. ओके. आणि विशेष म्हणजे काय की इथं जो नवसाला पावणारा जो गणपती आहे त्याची बरोबर. ख्याती पण फार मोठी आहे. बऱ्याच लोकांना अनुभव देखील तेवढाच आहे. बरोबर. आणि दादूस एक विचारायचं होतं, हा तिलाने वाढणारा गणपती बोलला जातो, तर हे खरं आहे का? हो, हा तिलाने वाढणारा गणपती आहे, हे खरं आहे. कारण बऱ्याच स्थानिक लोकांना मी विचारलं आणि माझ्या ब्लॉगमध्ये पण एका माणसाला घेतलेलं आहे की ओके. त्यांनी त्याची माहिती दिलेली आहे. बरोबर. अगोदर मी देखील सांगण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु कसं आहे की स्थानिक माणसं सांगितलेलं आणि आपण सांगितलं याच्यामध्ये सांगितलं. थोडा फरक फरक आहे. असतो. बरोबर आहे. पण तो हा तिलाने वाढणारा गणपती आहे. आणि हा गणपती एका सावकाराच्या स्वप्नात आला होता. तो सांगितलं होतं की मी कुठे आहे, तर या तल्यामध्ये आहे. बरोबर. हवं तर तुम्ही तो तलाव बघून देखील जा, ओके. मस्त वाटतं. ओके दादूस, छान. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. दादूसच्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा. दादूचं नाव आहे सागर पाटील व्लॉग. ओके दादूस, धन्यवाद. मंडळी पाहू शकता, तुम्हाला कंटोला पण पाहायला भेटणार आहे. भाज्या भरपूर असणार आहे. आणि इकडं तुम्हाला फेमस दुतुमची बर्फी पाहायला भेटणार आहे. आणि हे बघा दादूस असणार आहे इकडं. आणि बघूया काय रेट वगैरे असणार आहे. दादूस, बर्फी आता कशी असणार आहे? 160 रुपये पाव. 160 रुपये पाव असणार आहे. आणि मेकिंग पाहू शकता, ही बनवलेली असणार आहे दुतुमची बर्फी स्पेशल, तुम्हाला पण माहिती आहे. आणि ती बनवल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला पिस्ता वगैरे टाकताना पाहायला भेटणार आहे. बघा, वजन करणार आहेत आणि दादूस असणार. ओके दादूस, धन्यवाद. आणि इकडं पण भरपूर भाज्या असणार आहे, पाहू शकता तुम्ही इकडं पण. आणि हा बघा छोटूवाला आहे मस्तपैकी. काय झालं दर्शन तुझे? दर्शन झालं का? झालं? हिताश नाव आहे का? दादूस, कुठून आलास? मी जुईनगर. जुईनगरवरून. मग दर संकष्टीला येतोस का आत्ताच आलास? खूप वर्षापासून येतो. पूर्वी खूप वर्षापासून येतोस म्हणजे प्रत्येक टायमिंगला दर संकष्टीला दर संकष्टीला असतो. जसा पाहिजे तसं. ओके दादूस, नाव काय तुझं? मयूर ठाकूर. ओके ओके, धन्यवाद दादूस. आणि इकडं तुम्हाला भाजी सांगितली, तसंच तुम्हाला इकडं बघा खापरी पण पाहायला भेटणार आहेत. बघूया कशी काय असणार आहे. हे बघा, खापरी असणार आहे. आणि इकडं लिंबू पण किती मोठे आहेत, पाहू शकता तुम्ही. आई, कशा असणार आहेत खापरी? 150 रुपयाला खापरी आहे. 150 रुपयाला खापर एक असणार आहे का? एक 150 रुपयाला. ओके, एकच टाईपचे आहेत की वेगवेगळ्या टाईपचे आहेत? एक 200 रुपयाला आहे, 150 ला आहे. एक 150 200 ला असणार आहे. कुठल्या आहे तुम्ही? आम्ही चिरलेले. चिरनेरच्याच. किती वर्षापासून तरी करताय हे? आम्ही हा? पारंपरिक आहे आमचा व्यवसाय. आमच्या वडील करायचे, आई करते. ओके, असं आहे का? तेव्हापासून म्हणजे तरी किती वर्ष झाली असेल अंदाजे? आमच्या आजोबांपासून आम्ही काय ओके, मग दर संकष्टीला इथंच बसता तुम्ही? संकष्टीला बसतो. ओके आई, नाव काय आपलं? शुभांगी मांडळकर. ओके ओके आई, धन्यवाद. आणि हे बघा, इकडे तुम्हाला भाजी वगैरे पण असणार आहे. आणि घरगुती तुम्हाला जे पाहिजे, जर तुम्हाला संकष्टी वगैरे असेल तर इथं पण तुम्हाला साबुदाणे वगैरे सर्व काही पाहायला भेटणार आहे. मका वगैरे भरपूर आहे, बिरडा पण आहे. आणि इकडं कंटोला भाजी पाहायला भेटते आपल्याला. ही बघा, कंटोला असणार आहेत. आणि बघूया कसा वाटा असणार आहे. ताई, कसा वाटा असणार आहे हा कंटोल्यांचा? 50ला एक असणार आहे. तुम्हाला 10 ते 12 कंटोला येणार आहेत. पावसाळ्यामध्ये भरपूर खाल्ली जाते ही सुकी भाजी वगैरे. आणि कोलंबीमध्ये पण टाकू शकता. ताई, तुम्ही कुठल्या? चेन्नईच्या इथल्याच आहेत का? ओके, नाव काय तुमचं? ओके ओके ताई, धन्यवाद. आणि इकडं तुम्हाला कापच्या वगैरे भरपूर असणार आहे. हे बघा, कुडूची भाजी वगैरे, भाजी भरपूर असणार आहे. आणि इकडं जर कोणाला उपवास वगैरे असेल तर तुम्हाला साबुदाणे वडे वगैरे, मोदक पण इकडं पाहायला भेटणार आहेत. हे बघा, साबुदाणे वगैरे पण असणार आहेत. हे बघा, आणि फुल ऑन क्राऊड आहे. म्हणजे संकष्टी असल्यामुळे बहुतेकांना उपवास असतो. बस जाणून घेऊया काय कॉस्ट असणार आहे. ताई, कशी असणार आहे प्लेट? 20 रुपये. आणि नाव काय तुमचं? ओके. आणि इथले असतात चिरण्याच्या दर संकष्टीला असतो ना इथं? ओके. आणि काय काय भेटतो आपल्याकडे? फक्त साबुदाणा वडा. ओके ताई, धन्यवाद. हे बघा, पूर्ण सर्वजण वेटिंगला आहे तिथं पाहायला भेटणार आहे. आणि इकडून तुम्हाला पूर्ण एंट्री असणार आहे मंदिराची, पाहायला भेटणार आहे. आणि इकडं पेढे पण पाहायला भेटणार आहे. पेढे पण जाणून घेऊया काय रेट असणार आहे पेढ्यांचा, बघूया. दादा, कसं असणार आहे पेढा? 130ला असणार आहे. हा,
हा 120 असणार आहे पाव किलो. हा 130 पाव असणार आहे. ओके दादा, नाव काय आपलं? माझं नाव आकाश तिकटे. आणि धाराशिवचा. मग येता आणता कुठून हे पेढे? ते गावाकडून धाराशिवून येतात. तिकडूनच येतात, मग तुम्ही घेऊन येता? शॉप आहे. ओके, मग दर संकष्टीला इकडे येतं का? प्रत्येक संकष्टीला नाही, पण असं संडे सुट्टीच्या संकष्टीला, अंगारकीला, पुन्हा आपले ते म्हणजे गणपतीची जयंती, श्री गणेश जयंती असते ओके. का, गणेश जयंतीला चिरनेरला इथे येतात चिरनेरला तुम्ही? हमेशा. ओके ओके दादूस, धन्यवाद. आणि इकडं बेडा वगैरे तुम्हाला पाहिजे असेल ते पण पाहायला भेटणार. आईने पण जागा चेंज केली आहे, तिकडचा रिनोव्हेशन चालू आहे ना मंदिराचा. आणि हा बघा छोटू पण आहे. आई नाव काय तुझं? माझं नाव सुनंदा चिर्लेकर. आणि कुठली? चिरनेरचीच. चिरनेरचीच असणार आहे. चिरलेकर मसाला मग तुमचा कोणतरी लागतो का? धीर आहे माझा तो. असं आहे का? ओके. आणि बेड्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटणार आहे आता? आता सर्व आंबोशी, मिरची, मूग, मटकी, सुकलेली जांभळं, गरम मसाला, ओके. कुडू, टाकला, जंगलची हरी हरी भाजी ताजी. कुडूची भाजी जनाबाई म्हणजे? विकतो, होय. जनाताई विकतो कुडूची भाजी. हा आणखी काय? भेंडी. गरम मसाला, भेंडी. या गारोली होऊन जाऊ दे मग. अरे अरे वालाची डाल शिजली काल, पावसाने केले जीवाचे हाल. मस्त मस्त आहे, मस्त. आणि हे कसं आहे, म्हणजे वाटा कसा लावला याचा बिड्याचा? हा बिड्याचा 10 रुपये. बिड्याचा 10 रुपये असणार आहे. मिक्स वाली ओके. आहे आणि 20 रुपये. गरम मसाला पॉकेट कसा असणार आहे? 150 रुपये. हा बघा, हा 150 रुपयाला असणार आहे. 250 जोडी. हा पाव किलो आहे? पाव किलो आहे. पाव किलो असणार आहे. 250ला जोडी तुम्हाला भेटणार आहे, पाहू शकता. मिरच्या कशा असणार आहे? 30 रुपये. मिरची 30 रुपये, 50ला 2 असणार आहे. आहेत सुकी जांभळा कशी असणार आहे? 20 रुपये पाकिट. 20 रुपये पाकिट असणार आहे. ओके. आणि भेंडी कशी असणार आहे? भेंडी 10 रुपये. 10 रुपयाला जुडी असणार आहे. काजू वेलची 20 रुपये पाकिट. काजू वेलची 20 रुपये. आणि कुडूची भाजी कशी असणार आहे? भाजी 10 रुपये. 10 रुपये जुडी असणार जंगल की आहे. हरी भाजी साल में एक बार मिलती है. हाँ? अवश्य खाना, अवश्य खाना, साल में एक बार मिलती है. फक्त वर्षातून एकदाच भेटतंय याच पावसाली. आणि चिरनेर इथंच मिळते. चिरनेरच मिळते असं खाणं सगळे करायचे. ओके ओके आई, धन्यवाद. आणि हा बघा छोटू असणार आहे. नाही रडतंय तो. हा बघा दादूस आलाय. दादूस कुठला असणार आहे? चिरनेरचाच असणार आहेस का? ओके. दर्शन झालं मग? मस्त आहे. मग काय वाटतंय सांगायचं? आपल्या गणपती बाप्पाबद्दल काय सांगायचं वाटतंय? भरपूर काय बोलण्यात कमीच आहे. कारण महागणपती शिरनेर बोलला तर आमचा एक गावाचा गणपती आहे. आणि या गणपतीमध्ये सांगायचं झालं तर भरपूर जणांना म्हणजे अनुभव आलेला आहे गणपतीचा. ओके. म्हणजे भरपूर ख्याती पण आहे आणि भरपूर लांबून पण लोक येतात भरपूर दर्शनाला. येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी का नवसाला पावणारा चिरनेरचा महागणपती. मी असं आहे की बाई तुमच्या इकडे तिलाने वाढणारा गणपती पण हा मानला जातो. बरोबर. म्हणजे हा काय आहे, कसं असणार आहे? तेवढी काही माहिती नाही माझ्यापर्यंत. पण तिलाने प्रत्येक दिवसाला वाढतो. दादूस नाव काय बोलला? गुरु. ओके ओके दादूस, धन्यवाद. हे बाय बाय. बाबांश बाय बाय. बोल बाय बाय. काकांना बोल बाय बाय बाय. बाय. त्याला माईक पाहिजे. तुम्हाला हार वगैरे पाहिजे असेल, नारळ वगैरे, श्रीफल, ते पण तुम्हाला भरपूर दुकाने इथं पाहायला भेटणार. 3-4 दुकानं तुम्हाला एंट्रीलाच पाहायला भेटणार आहे. बघूया कसं काय रेट असणार आहे. आणि इकडं हार तुम्हाला मोठमोठे पाहायला भेटणार आहे. बघा हार कसा असणार आहे? आमच्या इकडे 10, 20, 30 जसा पाहिजे तसं. म्हणजे असं हे पण करून भेटेल. हे आता मोठे मोठे आहेत ते कसे असणार आहे? 100-200 असणार आहे. आणि काका आपलं नाव? नितीन ठाकूर. इथलेच तुम्ही असणार आहे? ओके. तरी किती वाजता ओपन होतो आपला मंदिर? मंदिर 4, 4:30, 5. ओके. मग महाआरती कधी आहे, किती वाजता असते? 5 वाजता चालू होते. आणि बंद किती वाजता करतात? बंद रात्री 10, 10:30 बंद. 10:30 बंद. दर संकष्टीला तर फुल गर्दी असते, बाहेरून पण लोक येतात. ओके काका, धन्यवाद काका. आणि हे बघा इकडं पण तुम्हाला भरपूर पाहायला भेटणार आहे. तुम्हाला 10 रुपयापासून नारळ पाहायला भेटणार आहे. आणि हे बघा इकडं भरपूर असणार आहे दुकानं, तुम्हाला फुल ऑन दुकान आहे. चला अजून तिकडं एंट्रीला तुम्हाला भाजी वगैरे पाहायला भेटणार आहे, त्यात पाहायला भेटणार आहे. हे बघा इकडं पण भरपूर भाजी आहे. मंडळी इकडं तुम्हाला भाजी मस्त अशी पाहायला भेटणार आहे. करंदाच्या कपच्या पाहू शकता, मोठ्या असणार आहे. आणि बघूया कसं असणार आहे. हे कशी भाजी असणार आहे? करंदाच्या कपच्या कशा असणार आहे? करंदाच्या कपच्या वाटा कसा असणार आहे? वाटा कसा असणार आहे? हा 50 रुपयाला वाटा असणार आहे. हा बघा 7 ते 8 असणार आहे. आणि भाजी कशी असणार आहे? कुडूची भाजी कशी असणार आहे? 20 रुपये. कंटोला कशी असणार आहे?
कंटोला 50 रुपये. देठी कशी असणार आहे? 20 रुपये देठी असणार आहे. बघा देठींची जुडी बांधली आहे. कढीपत्ता कसा असणार आहे? 5 रुपयाला जुडी असणार आहे कढीपत्ता. आणि ही कोणती आहे? बाबलीची भाजी. तुम्हाला भरपूर नवनवीन भाज्या पाहायला भेटणार. पावसाळी भाज्या तुम्हाला इथंच पाहायला भेटणार आहे. ह्या बघा बाबलीची भाजी. ही जोडी कशी असणार आहे? 20 रुपये. ही सुकीच बनवतात ना? सुकीच बनवतात ना? आई कुठल्या तुम्ही? इथल्याच तुम्ही चिरनेरच्याच असणार आहेत. नाव काय तुमचं? माझं नाव केंद्रा. ओके ओके आई धन्यवाद. बघा मंडळी इकडं पेढा वगैरे असणार आहे आणि इकडं लाडू पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बघा डिफरंट व्हरायटीमध्ये लाडू असणार आहे. प्लस तुम्हाला शेवया वगैरे पाहायला भेटणार आहे. आई कसे असणार आहे लाडू? 50ला एक असणार आहे. हा बघा पाहू शकता लाडू. कोणत्या कोणत्या टाईपचे आहे ते? मेथी, ओके तांदळाचे, मेथीचे आणि शेंगदाण्याचे. तिन्ही पण 50-50लाच असणार आहे. 50मध्ये 5 येतात का? आणि शेवया कशा असणार आहेत आई? 20 रुपये असणार आहे एक पॉकेट. आणि तांदळाचे पापड आहेत का? ओके. नेहमी तुम्ही संकष्टीला बसता का इथं? लोणचा कसा असणार आहे? हा बघा लोणचा पण तुम्हाला 50ला असणार. आंब्याचा असणार आहे ना? ओके ओके आई इथल्याच तुम्ही चिरनेरच्याच? ओके आई धन्यवाद. आणि हे बघा तुम्हाला इकडं पायकंड वगैरे ते पण पाहायला भेटणार आहे. रताळं वगैरे असणार आहे. आंबाडा पण असणार आहे. हे बघा पाहू शकता इकडे भरपूर असणार आहे. आंबाडा पण असणार आहे तुम्हाला. आणि इकडं तुम्हाला पुन्हा एकदा साबुदाणा वडापाव वगैरे पाहिजे असेल तर भरपूर क्राऊड आहे. बघा फुल ऑन क्राऊड आहे. आणि इकडं पण तुम्हाला हे बघा गर्ल्ससाठी जर पाहिजे असेल शॉपिंग पूर्ण हे बघा सगळ्या टिकल्या वगैरे सर्व काही तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मेन आपण भाजीसाठी बघतोय. इकडं पण तुम्हाला भाजी पाहायला भेटणार आहे. रताळा वगैरे असणार, पायपोंड वगैरे असणार आहे. पाहूया कसं असणार आहे, काय असणार आहे बघूया. आणि इकडं तुम्हाला रताळा पाहिला. रताळा कसा आई असणार आहे? 50 रुपये पाव. आणि पायकोंड कसा असणार आहे? मिक्स 50 रुपये. आणि मिरची कशी असणार आहे? 20 रुपये पाकिट असणार आहे. करवंद्याच्या कपच्या कशा असणार? 50 रुपयाला एक वाटा असणार आहे. ओके. आणि भिडा कसा असणार आहे? 20 रुपयाला पेला. आणि या शेवया कशा असणार आहे? 20 रुपयाला पाकिट. ही कुठली शेवई आहे? बाजरीची आहे का? नाचणीची आहे. आणि ती वाली तांदळाची. दोन्ही पण 20 रुपयाला असणार. आई नाव काय आपलं? ओके. कुठल्या तुम्ही? चिरनेरच्याच. ओके आई धन्यवाद. आणि इकडं तुम्हाला भरपूर असणार आहे एंट्रन्सला. हे बघा इकडं कैलास दादूस पाहायला भेटणार आहे. आणि आई मेन असणार आहे. इकडं बघूया कोणकोणती भाजी. इथं तुम्हाला नेहमी भरपूर भाज्या पाहायला भेटणार आहे. बघूया कोणकोणत्या असणार आहे. बघा लोणचा पण असणार आहे. लोणच्यामध्ये तुम्हाला आंबा लोणचं असणार आहे, मिरची लोणचं असणार आहे. डांगर वगैरे पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. मंडळी इथं रताळी वगैरे तुम्हाला असणार आहे. मस्त असं पाहायला भेटणार आहे. डांगर वगैरे असणार आहे, पावटे असणार आहे, भेडा ओलाव असणार आहे. आणि प्लस उपवासाचं पण सामान पाहायला भेटणार आहे. उकडलेलं आणि हलवा पाहायला भेटणार आहे. इकडे लोणचा वगैरे असणार आहे. बघूया कोणकोणत्या टाईपमध्ये भाजी वगैरे पाहायला भेटणार आहे. इकडे शेकटाच्या शेंगा वगैरे पाहायला भेटणार आहे. बघूया आईंची मुलाखत घेऊया. आई कसा वाटा असणार आहे? रताळा आणि हलवा हां 50 रुपये पाव असणार आहे. भुशिंगा कशा असणार आहे? 50 रुपये पाव. ओके. आणि डांगर 20 रुपये. आणि आपली ही भरडा असणार आहे तो कसा भिडा असणार आहे? 20 रुपये पाव. कोणता पण घ्या. आणि आपल्याकडे शेंगा पण आहे. शेंगा कशा असणार आहे? 20 रुपये एक जुडी असणार आहे. ओके. आणि भेंडी कशी असणार आहे? भेंडी 10 रुपये. 10 रुपये. आणि लोणचा कसा असणार आहे? लोणचं 250 रुपये. लोणचा 250 असणार आहे. एक डब्बा तो का? मिरचीचा आणि आंब्याचा दोनच आहेत का? तीन आहे. एक आंबाड्याचा आहे, एक आंब्याचा आहे आणि एक मिरचीचा आहे. ओके. तिन्ही कशी असणार आहे? मिरचीचा 100 आहे ना तो 250 रुपये. ओके. आणि हा एक पीठ आहे ना? पीठ का कोणता आहे? 100ला. कोणता आहे तो पीठ? अनारसाचा. हा बघा हा अनारसाचा पीठ असणार आहे. कसा असणार आहे तो? तो 100ला. 100ला. आणि नाव काय आपलं? चंद्राबाई. ओके. आणि इथल्याच तुम्ही? ओके. आणि इकडे दादूस पण पाहिला मॅडम. दादूस तुझं नाव काय? ओके. आणि किती वर्षापासून तरी दुकान असणार आहे? भरपूर बरीच वर्ष झाली असणार आहे. आणि दर संकष्टीलाच भरतो की इतर दिवशी पण असणार आहे? संकष्टीला. जर याला मी बाहेर राहते कलकत्त्यावर. ओके. फक्त संकष्टीला तुम्हाला इथंच पाहायला भेटणार आहे. ओके आई धन्यवाद. लाल माठ पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. इकडं भाजे होते. भाजे ऑलरेडी संपलेले आहेत. हे बघा पाहू शकता तुम्ही. दुधी वगैरे पाहायला भेटणार आहे. आणि भाज्या संपलेल्या. भाज्या कसा होता आहे ताई? 40 रुपयाला एक असतो. ओके. हा व्हाईटवालाच भेटतो की लाल पण बसतो? आता सध्या संपलेले आहेत. ओके. तरी कोणती भाजी आज आणलेली ताई? भेंडा होतं, भाजी होतं. ओके. मग कसा रेट लावलेला हो भाजी? भेंडा पाव किलो 30 रुपये. आणि दुधी 30 रुपयाला एक. आणि भाजा लालवाला 50ला. आणि हा 40ला एक असणार आहे. कुठल्या ताई तुम्ही? आम्ही चिरनेरला. चिरनेरच्याच. ओके. नाव काय आपलं? पूनम. ओके धन्यवाद ताई. बघा सर्व तुम्हाला कडधान्य पाहायला भेटणार आहे. ते पण
ओले कडधान्य असणार आहेत. बघूया कोणते कोणते पाहायला भेटणार आहे. आणि इकडं तुम्हाला शेवया वगैरे, पापड वगैरे सर्व काही पाहायला भेटणार आहे. सो बघूया काय रेट असणार आहे आणि कोणती कोणती भाजी पाहायला भेटणार आहे. कोणती कोणती असणार आहेत कडधान्य? कडधान्य कोणती कोणती असणार आहे? कडधान्य वाल आहे, पावटा आहे, हिरवे वाटाणे, ओके सफेद वाटाणे, छोले, ओके काळे वाटाणे, हिरवे चणे, हिरवे चणे. लाल चणे, मूग, ओके. मटकी. आणि कसं असणार आहे? प्रत्येकी हे कपवर 20 असणार आहे. हा, ग्लासवर. ओके. नाव काय तुमचं? विनोद म्हात्रे. आणि इथलेच तुम्ही? हा. ओके. आणि शेवयामध्ये काय काय पाहायला भेटणार आहे आपल्याकडे? शेवय पापड आहे, पोहा ओके. पापड, पोहा ओके. मिरकुंडे. पापड्यामध्ये 2-3 टाईप आहेत का तुमच्याकडे? त्या 4-5 प्रकार आहे. नाचणी पापड ओके. असं आहे. आणि मिरच्यांचा कसा असणार आहे वाटा? 50 रुपये. 50 रुपये. आणि पापडचा कसा बोलला तुम्ही? 50 रुपये. ओके. आणि शेवया कशा असणार आहेत? या शेवया 20 रुपये. 20 रुपये. आणि साबुदाणा? 50 रुपये. 50 रुपये. ओके काका, धन्यवाद. बघा तुम्हाला इकडं भाज्या भरपूर पाहायला भेटणार आहे. आणि इकडं असणार आहे तुम्हाला कारली वगैरे पाहायला भेटणार. आणि इकडं सेंटेड अगरबत्ती कोणाला हवी असेल तो पण दुकान इथं पाहायला भेटणार आहे. बघूया कोणकोणती टाईपच्या अगरबत्ती असणार आहे. ते कशा अगरबत्ती असणार आहे? 100 रुपये पाव असणार आहेत. कुठले तुम्ही ताई? पेनचे आहेत का? ओके. ताई नाव काय आपलं? माझं ना दीपिका. ओके. आणि कोणत्या कोणत्या टाईपमध्ये पाहायला भेटणार आहेत आपल्याकडे सध्या? ह्याच्यामध्ये कलरमध्ये वेगवेगळे फ्लेवर येणार. ओके. ह्याच्यामध्ये धूपमध्ये येणार. ओके. ह्याच्यामध्ये धूपमध्ये येणार. 100 रुपये पाव आहे. ही 100 रुपये पाव असणार आहे. ही सेंटेड अगरबत्ती असणार आहे. ओके. आणि याच्यामध्ये फ्लेवर्स वगैरे असणार आहेत का अगरबत्तीमध्ये? ह्याच्यामध्ये नाही, धूपमध्ये नाही. धूपमध्ये ह्याच्यामध्ये नाही. वेगवेगळे फ्लेवर. नॉर्मलमध्ये कोणते कोणते फ्लेवर असणार आहे? हा बघा छोटूवाला आहे. जास्त घे कलर. नाव काय तुझं? आणि काय आणलंस हे आता? आता काय आणलंस? ते नाही ते. पलाला. ओके. आणि धूप अगरबत्ती असणार आहे ती कोणती असणार आहे? ही वाली लोबन स्टिक पण असणार आहे. स्टिक कशी असणार आहे? 50 रुपये. 50 रुपये. आणि लोबानवाली कशी असणार आहे? लोबनमध्ये धूप नाही येत. ओके. लोबनमध्ये हीच येणार अगरबत्ती. अगरबत्तीच येणार. आणि तेवाला येते कपवाले? धूप आहे, बारीक कणिक. ओके. बारीक कणिक हा 50 रुपयाला असणार आहे. आणि ब्लॅकवाला येतो ब्लॅक मला पण 50 रुपये. ओके ताई. आणि दर संकष्टीला बसतं ना इथं? हा, दर संकष्टी. ओके ताई, धन्यवाद. हा ओके. पाहू शकता मंडळी, तुम्हाला चप्पल्स वगैरे असतील. लेडीज चप्पल भरपूर पाहायला भेटणार आहे. दादा कसे असणार आहे चप्पल्स? वेगवेगळी असणार आहे. सो प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे. स्टार्टिंग कितपासून असणार आहे? 140 पासून स्टार्ट असणार आहे. ओके. ओके दादा, धन्यवाद. आणि इकडं तुम्हाला अजून असणार आहे. हे बघा मेन जे असणार आहे लेडीजसाठी ज्वेलरी वगैरे हवी असेल, दादूस असणार आहे. खोपरोलीचा दादूस हा बघा. आणि क्राऊड भरपूर आहे. इकडं तुम्हाला मंगलसूत्र वगैरे सर्व पाहायला भेटणार आहे. बघा इकडं खापरीव पाहायला भेटणार आहे. ही मोठीवाली आहे, तिकडे छोट्यावाल्या होत्या. ताई कशा दिल्या खापऱ्या? ओके. तिन्ही पण मातीच्याच असणार आहेत ना? ओके. ताई कुठल्या तुम्ही? गावातल्या चिरनेरच्या असणार आहे. दर संकष्टीला बसतात का? ओके ताई, धन्यवाद. हा काय बोलतस? मग काय काय आहे आज नवीन? हां, मंगलसूत्र फक्त. हे काय बनवतोस तू? हा, बनवतो मी. म्हणजे ते पण काम करतोस आता एक्स्ट्रा? नाव काय दादूस? ओके. आणि कुठला? खोपरोली. सांगायला लागत नाही. आणि इकडे वहिनी असणार आहे, हे बघा. आणि भरपूर काही व्हरायटीमध्ये तुम्हाला इकडे ज्वेलरी वगैरे पाहायला भेटणार आहे. बांगड्यांपासून तुम्हाला मंगलसूत्र वगैरे, हार वगैरे सर्व काही असणार आहे. भरपूर व्हरायटी असणार आहे. स्टार्टिंग कितपासून असणार आहे बांगड्यांची तरी आपल्याकडे? 150 पासून स्टार्ट. मॅक्झिमम कितपर्यंत जाते तरी बांगडी? वर्षभर टिकतात. वर्षभर टिकतात. आणि मंगलसूत्र वगैरे? मंगळसूत्र 6 महिने वॉरंटी. 6 महिने वॉरंटी असणार. हा, आता काय हार विणतोस का? नाही, मंगळसूत्र विणतोस. ओके दादूस, चल मग, धन्यवाद. मंडळी, छोट्या मुलांसाठी जर खायला पाहिजे असेल तर इथं तुम्हाला भेटून जाईल. नेरूलच्या ताई असणार आहे. नेहमी तुम्हाला तिकडं किंवा इथं तरी पाहायला बसणार आहे. आणि बघूया आपल्याला काय काय आज पाहायला भेटणार आहे. आई काय काय असणार आहे आज आपल्याकडे? काय काय असणार आहे बोलू आज? काय लाडू आहे. ओके. आणि कसं असणार आहे लाडू? कसं असणार आहे? 20 रुपये. आणि हे वाले कसे? 10 रुपये. आणि चीज पॉपकॉर्न कसं असणार आहे? 30ला असणार आहे. आणि चिकी कशी असणार आहे? 10ला असणार आहे. ओके. आई कुठल्या तुम्ही? शिरवणे ना? ओके. नाव काय आई? ओके. आणि इथंच बसता तुम्ही? ओके आई, तिथे बसा. ओके. ओके आई, धन्यवाद. चला तर मंडळी, संकष्टीचा बाजार चिरनेर येथला महागणपतीच्या इथं जो दर संकष्टीला भरला जातो बाजार, ती व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.